महाराज अजून सुद्धा दर्शन देतात भक्तांना, असे एखादे अनुभव सांगा. माझ्या आई एक साधारण 13 वर्षापूर्वी गेल्या आणि त्याच्यानंतर तिच्या पहिल्या वर्ष श्राद्धाला आता एक जनरल आहे की मी ज्या परिस्थितींमध्ये कॅन्सरच्या आजारपणातून नंतर तिचं निधन झालं, तर माझी मनस्थिती जी काही होती त्या पहिल्या वर्ष श्राद्धाला, तर त्या वर्षश्राद्धाच्या दिवशी मला सकाळी एक पुस्तक हातात मिळतं आणि जेव्हा ते पुस्तक मी वाचायला घेते, पुस्तकाचं नाव असतं साद देती हिमशिखरे, आणि त्याच्यातला एक प्रसंग आपण वाचतो की स्वामी म्हणतात की अमुक अमुक ठिकाणी माझ्या आईला खूप यातना होत आहेत आणि तुम्ही तिला बरं करा ना, किंवा हे करा, तिला ह्या आजारातून मुक्त करा. तर तेव्हा गुरुदेवांची जी भूमिका आहे की जीर्णवाड्यात तुला मी जर ठेवलं तर तुला कसं वाटेल, तू जीर्णवाड्यात राहशील का माझ्या आग्रहाखातर. आणि हा प्रसंग मला सांगून जातो की आईचं शरीर म्हणजे जीर्णवाडा होता. इटलीला युनिव्हर्सिटी ऑफ बर्गामो म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे, तिथे एका रिसर्च पेपरच्या प्रेझेंटेशनसाठी गेले होते. एशियाला रिप्रेझेंट करायची संधी मिळाली होती, केवळ महाराजांची कृपा. सहज तो रिसर्च पेपरचा ॲब्स्ट्रॅक्ट पाठवला, तो ॲक्सेप्ट झाला. माझं जायचं तारीख ठरलेली आहे, पण माझा अगदी शेवटच्या 2 दिवस आधी विजा येतो. वेनिस रोम फिरून मी माझ्या कॉन्फरन्सच्या ठिकाणी मिलानहून मला बर्गामोची एक ट्रेन पकडायची आहे. बरं, म्हणजे इटली हा तसं म्हणाल तर डेव्हलप देश आहे. ती ट्रेन लेट झाल्यामुळे माझी जी पुढची कनेक्टिंग ट्रेन होती ती मिस होईल याची मला भीती होती. आणि ॲक्च्युली ती जी काही वेळ होती 5 वाजेची ट्रेन होती. मी 5ला 2 मिनटं कमी असेपर्यंत ह्याच ट्रेनमध्ये मला आता स्ट्रेस यायला लागला आहे की मी ती ट्रेन कशी कॅच करू, मला तिचं प्लॅटफॉर्म माहिती नाही आहे. पुढे पुढे जातोय तशी मी जाते आणि मला एक मुलगी भेटते आणि मी तिला विचारते की प्लीज गाईड मी, मला ह्याच्या संदर्भात तुम्ही थोडी मदत कराल का. तर ती मला म्हणते की हो, मलाही हीच ट्रेन पकडायची आहे. ओके, हीच ट्रेन पकडायची म्हटल्यावर मी म्हटलं आता आपल्याला हिला पकडायचं आणि हिला फॉलो करायचं. म्हटल्यावर ट्रेन थांबल्यावर ती मुलगी ज्या स्पीडने पळते, बरं तिच्या हातात काही सामान नाही, माझ्या हातात हे मोठी बॅग, आणि ती ओढून मी पळतीये तिच्या मागे. मी तिला फक्त ब्लाइंडली फॉलो करते की ही त्या ट्रेनमध्ये चढणार आहे, आपल्याला ही ट्रेन पकडायची आहे. मी क्रॉस करून 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 पोहोचतीये आणि एका पॉईंटला असं दिसतंय की कम्प्लीट स्टिफ असा स्लोप आहे आणि त्या स्लोपवर मी ओढत नेतीये बॅग. आणि मी अगदी कळवळून म्हणते की महाराज नाही होते. महाराज स्वतः खिचडी करत असत, उत्तम खिचडी, आणि त्यांना काही बात्या बित्या लागत नसत, ते हातानेच त्या खिचडीला हलवत असत. आणि महाराजांबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा महाराजांनी देह ठेवला होता, तर त्या देह ठेवण्यापूर्वी सुद्धा त्यांनी त्यांच्या सगळ्या जवळच्या भक्तांना बोलवून स्वतः खिचडी बनवून ती त्यांना वाढली. गुरुनाथा योगी राजा भवसागरी तू धाम, हे भगवंता दीन दयाळा शरण मी आले तुला. नमस्कार, आपल्या युनिक कट्टामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत प्राजक्ता देशमुख ताई, आणि आज आपण त्यांच्यासोबत शंकर महाराज यांच्याबद्दल सर्वांनी ऐकलंच असेल, तर शंकर महाराजांबद्दलच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण ताईकडून ऐकणार आहोत. तर पहिलं आपण त्यांच्याकडून त्यांच्याबद्दलच्या थोड्या गोष्टी जाणून घेऊया. तर ताई, थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू सो मच. तुमचा हा जो उपक्रम आहे याला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा, कारण खूप वेगवेगळ्या व्यक्तींना तुम्ही बोलवता आहात. आणि मला असं वाटतं की आमच्यासारखी नवखी मंडळी सुद्धा जेव्हा इथे येते तो एक प्रकारचा कॉन्फिडन्स फील होतो की नाही, आपण महाराजांचे आहोत, महाराज आपले आहेत, आणि हे ऐकण्यात कुणाला तरी रस आहे. तर तुम्ही मला माझ्याबद्दल सांगायला सांगितलं तर महाराजांवर प्रेम करणारी एक व्यक्ती ही माझी खरी ओळख. आणि औपचारिक ओळख म्हणाल तर मी डॉक्टर प्राजक्ता रजनी भाऊसाहेब देशमुख. सध्या पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रामध्ये एक MBA विभाग आहे, तिथे मी कार्यरत आहे असिस्टंट प्रोफेसर म्हणून. फायनान्स आणि HR हे माझे विषय आहे. आणि महाराजांच्याच कृपेने करिअरमध्ये अनेक काही गोष्टी अचीव करू शकले. मी म्हटलं की महाराजांच्या कृपेने, तर खरंच असंख्य अशा गोष्टी आहे की हे बोलण्यापुरतं नाही, तर आपल्याला ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जाणवतं की हे खरंच तुम्ही होतात म्हणून झालं. तर ताई, शंकर महाराज म्हटल्यानंतर त्यांचं रूप एक्झॅक्टली कोणाचं? असं म्हटलं जातं, मैं कैलाश का रहने वाला हूँ, मेरा नाम है शंकर.
त्यांनीच स्वतः सांगितलं की मी कोण आहे. ठीक आहे. तर आता ते कैलासाचे रहिवासी आहे, कैलासात त्यांचा वास आहे, हे आपण जेव्हा म्हणतो तर हे प्रूव्ह करणारे किंवा ह्या गोष्टींवर विश्वास ठेवायला आपण अनेक अनेक प्रसंगांमध्ये भाग पडतो की त्यांनी म्हटलंय. आणि नाव शंकर महाराज आहे म्हणून नाही, पण विरागी, योगी, विरक्त आणि रूढींपलीकडचे संत म्हणून कोणी जर ओळखलं जात असेल तर ते शंकर महाराज आहे. म्हणजे अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या संत मांदियाळीला पडलेलं एक अवखळ, निखळ आणि तितकंच विरक्त स्वप्न म्हणजे शंकर महाराज. महाराजांचा जन्म कुठे झाला होता? महाराजांच्या जन्माबद्दल असंख्य म्हणजे चर्चा आहे की मंगळवेढ्याच्या उपासनेच्या घरी त्यांचा जन्म झाला किंवा आमच्याकडे, मी नाशिकची आहे तर आमच्याकडे महाराज प्रकट झाले म्हणून आपण जर महाराजांचं चरित्र वाचलं तर महाराजांच्या चरित्रातही याचे अनेक दाखले आहेत. महाराजांच्या पुस्तकांबद्दल मी बोलीनच, महाराजांवर जी अनेक पुस्तकं लिहिली गेली ती निश्चित वाचावी. ज्यांना महाराजांबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांनी ही पुस्तकं जरूर आवर्जून वाचावी, जेणेकरून महाराज समजायला मदत होते. तर महाराजांचा जन्म जर म्हटलात तर नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका आहे आणि तिथे एका पतिपत्नीला म्हणजे चिमणाजी म्हणून आहेत ज्यांना ते स्वप्न पडलं होतं की अशा अशा झाडीमध्ये तुला वाघांच्या विळख्यामध्ये एक बाळ सापडेल आणि ते बाळ म्हणजे असंख्य वर्षांची त्यांची शंकर भक्ती फळाला आली आणि हे मूल त्यांना सापडलं जे पुढे शंकर महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. अच्छा, असं पण ही त्यांच्या जन्माची एक आख्यायिका झाली. पण मग अनेक, तुम्ही जेव्हा महाराजांचं चरित्र शंकर गीता वाचतात तर त्याच्यात अनेकही अजूनही त्याच्याबद्दलचे काही दाखले आहेत. मी तेच म्हटलं ना की जो आदी आहे, अनंत आहे, त्याच्या जन्माबद्दल आणि त्याच्या प्रकटाबद्दल आपण कोण बोलणार आहे? ते आहेत, ते होते, ते आहेत आणि ते राहतील. महाराजांचं आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल, म्हणजे महाराज आणि स्वामी समर्थ एक्झॅक्टली ते एकमेकांसोबतचं रिलेशन काय होतं? महाराज सांगत की स्वामी माझे आई आहेत, की अनेक अशा प्रसंगांमध्ये, म्हणजे मी पुन्हा शंकर गीतेचाच दाखला देईल की ते गुरु होते, ते आई होते. या गुरु शिष्याचं जे एक नातं महाराजांनी स्वामींबरोबरचं अनेक ठिकाणी ते उल्लेखात आहे, अनेक ठिकाणी वाचण्यात आहे की महाराजांचे स्वामी कोण तर ते त्यांचे गुरु आणि आई. एकदा एक नाटक चालू होतं. नाटक चालू असताना शंकर महाराज तिकडे होते आणि त्याच्यामध्ये ते कुठला तरी रोल करत होते म्हणतात. त्यांनी असं ती तलवार फिरवली आणि मुंडी हे झाली, मग महाराज आले, स्वामी समर्थ आले. आणि ते जे होतं की त्या प्रसंगामध्ये असं झालं होतं की महाराजांकडनं त्या महाराजांना तो जो रोल दिला गेला होता तो रोल ह्याचसाठी दिला होता की त्यांचं जे अष्टावक्र शरीर आहे त्या अष्टावक्र शरीराचा उपयोग करावा आणि त्याच्यातून ती भूमिका करून घ्यावी. तर त्यांच्याकडनं खरोखर तो मृत्यू झाला होता आणि त्याच्याने घाबरून महाराज खूप पळत सुटले होते. आणि मग तिथे स्वामींनी येऊन त्यांचं, आणि मग तिथे त्यांनी सांगितलं होतं, बघा आपण जेव्हा गुरु म्हणतो किंवा माऊली म्हणतो तर खरं ती केवळ त्यांनी त्यांना त्या संकटातून हे केलं म्हणून नाही, पण की बेटा हे तुझ्यासाठी नाहीये, हे जग तुझ्यासाठी नाहीये, तुझा वापर केला जातोय, ही जी समज त्यांनी त्यांना दिली. आपण शंकर लीला म्हणून महाराजांवर लिहिलेलं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे मृणालिनीताई जोशींचं. त्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर महाराजांच्या जन्मापासून तर समाधी सोहळ्यापर्यंतचा, महाराजांच्या समाधीपर्यंतचा त्यांचा जो जीवनपट आहे तो ताईंनी अतिशय सुंदर आणि अत्यंत आपण काय म्हणूयात ओघवत्या भाषेत त्यांनी तो वर्णन केलेला आहे. त्यातही हा प्रसंग फार सुंदर नमूद केला गेलेला आहे, त्यांची आणि स्वामींची भेट. आणि मग तो ऋणानुबंध, मग तो बंध कसा हृदयस्थ बंध झाला हेही त्याच्यात फार सुरेख त्यांनी वर्णन केलेलं आहे. असं म्हणतात की महाराज एका वेळी 2 जागेमध्ये दिसायचे वेगवेगळ्या दाखल्यामध्ये भक्तांना. कसले असंख्य ठिकाणी, 2 फार कमी सांगितलं तुम्ही. मला असं वाटतं की आपल्याकडचे जे संत आहेत या सगळ्या संतांना एका वेळी अनेक ठिकाणी, म्हणजे मी असं म्हटलं की आज महाराज इथे आहे तर तीही अतिशयोक्ती होणार नाही, कारण त्यांच्याबद्दल बोलतोय तर मी नीट बोलतेय की नाही हे बघायला, आणि असं म्हणूयात की मला थोडंफार की नाही तू बोल मी आहे हे सांगायलाही महाराज इथे आहे. तर असंख्य ठिकाणी एका वेळी अनेक भक्तांना दर्शन देणं, त्यांना अनुभूती देणं यासाठी महाराज आणि इतरही अनेक संतांचे या संदर्भातले तर महाराजांनाही असं अनुभवलं गेलंय की महाराज एका वेळी अनेक ठिकाणी आहेत, उपस्थित होते. आता त्यावेळी आजकालसारखे मोबाईल नसल्यामुळे इमिडिएटली नाही, पण ते
म्हणजे काळाच्या ओघात किंवा एका विशिष्ट काळानंतर पत्रांच्या मार्फत किंवा इतर गोष्टींच्या मार्फत जेव्हा त्या गोष्टी कन्फर्म झाल्या तर त्या देखील हे झालेले आहे की महाराज, अरे त्या क्षणी तर महाराज इथे होते. आणि मग दुसऱ्याला ज्याला कोणी सांगतात ते म्हणतात नाही महाराज तर आमच्यासोबत होते. तर असे एका वेळी महाराज अनेक ठिकाणी होते, असेही अनेक प्रसंग झालेले आहेत की महाराज, अमुक एक व्यक्ती सांगते, महाराज सांगतात की मला काही उठवू नका, आणि महाराज झोपून राहत आहेत, आणि मग 2 दिवसांनी महाराज स्वतः उठत आहेत, आणि मग कळतं की अमुक अमुक एका व्यक्तीने देह ठेवला, तिथे महाराज उपस्थित होते. तर असंही म्हणजे सदेह विदेह आणि देहातीत असणारे संत म्हणजे शंकर महाराज. शंकर महाराज कधी आपल्याला वेगळ्या ड्रेसमध्ये असे दिसतात, कधी वेगळ्या ड्रेसमध्ये दिसतात, कधी राजा असे दिसतात, त्याच्या पाठचे रिझन सांगाल? महाराज नावातच नाम ही काफी आहे की महाराजच आहे, त्याच्यामुळे त्यांचा नवरत्न दरबार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर महाराजांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा बघितल्या, तुम्ही जर कधी मठात गेलात, पुण्याला धनकवडीला जो मठ आहे, आणि मठात समाधीच्या तिथे जेव्हा तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तिथे महाराजांचे वेगवेगळी त्यांची फोटोग्राफ्स तिथे लावलेले आहेत. ती जी छायाचित्र आहे त्या सगळ्या छायाचित्रांमध्ये तुम्हाला महाराज वेगवेगळे दिसतील, की कधीतरी महाराज लक्ष्मी रूपातही तुम्हाला दिसतील, कधीतरी महाराज तुम्हाला अगदी साधूच्या रूपात अष्टावक्र अवस्थेत दिसतील, कधी संचारात दिसतील. अशा वेगवेगळ्या ज्या भावमुद्रा आहेत ह्या महाराजांच्या तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने, कारण ते त्या पद्धतीचे होते, म्हणजे कधीतरी योगी ते कधीतरी भोगी, अशा सगळ्या प्रकारे. आणि म्हणूनच महाराजांकडे जाणारा जो एक वर्ग आहे ना, तर महाराज सहसा, मला असं वाटतं की महाराज राईस प्लेट नाही आहे. मला नेहमी असं वाटतं की सगळं वाढणार नाही आहेत, ते तुम्हाला हळूहळू गोष्टी उलगडत त्यांच्यापर्यंत नेणार आहेत. महाराज समजणं, महाराजांबद्दल जाणून घेणं, याच्यासाठी मला असं वाटतं तुम्ही ही जी पुस्तकं आहे, जसं अंतरीचा मागोवा आहे किंवा जी के प्रधानांचं तुम्ही साधं देती ही शिखरे, ही अत्यंत सुंदर पुस्तकं आहे महाराजांविषयी लिहिलेली किंवा महाराजांबद्दल ज्यांचे अनुभव आहे. आणि ही सगळी अनुभवसिद्ध पुस्तकं आहेत, ही काल्पनिक नाही आहेत. ही पुस्तकं काल्पनिक नाही. सुहास देसाईंची पुस्तकं आहेत, ज्ञानराजजी रानडेंची पुस्तकं आहे. ही पुस्तकं जेव्हा आपण वाचतो त्याच्यातून महाराज उलगडत जातात. पण महाराज खरंच समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं महाराजांना स्वतः अनुभवावं आणि मग महाराजांना समजून घ्यावं. कारण अनुभवानंतर समजले जाणारे महाराज हे तुम्हाला ह्या चरित्रांच्या ही अनेक ठिकाणी पलीकडे वेगळे सापडतील. की मलाच तुम्ही विचाराल तर कधीतरी ते मला माझं मूल वाटतात, कधीतरी ते मला माझं एकदम अगदी कठोरतेने माझ्याकडे बघणारे माझे बाबा वाटतात की नाही हे तू चूक करतेस, असं बघणारे बाबाही वाटतात. आणि कधीतरी अत्यंत मायेनं मला कुरवाळणारे माझी आई वाटतात. तर हे एकाच महाराजांची अनेक रूपं आपण आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये अनुभवत जातो. आणि मला असं वाटतं की तुम्ही जसं त्यांना अनुभवतात तेव्हा त्यांच्या प्रखर डोळ्यांच्या मागचे, कारण महाराज म्हणजे बापरे, संत कधी दारू पितात का, संत सिगरेट ओढतात का, तेच विचारणार होतो. हा जो एक आहे ना की जिथे मला महाराज कळले की ह्यांना सिगरेट देतात म्हणे. बापरे, मी तर असं बघितलंच होतं, सिगरेट. आणि आपल्याकडे काय म्हणतात, सिगरेट हे शरीरास हानिकारक आहे. आणि मग सिगरेट पिणारे महाराज, दारू पिणारे महाराज, ते आपल्या हृदयस्थ आपलं सर्व विश्व व्यापणारे महाराज, हा जो प्रवास आहे, हा प्रवास करणं म्हणजे शंकर महाराज समजणं. आणि तुम्ही जेव्हा त्या प्रवासाला निघतात तेव्हा ह्या अनेक प्रश्नांपासून तुम्ही अशा ठिकाणी पोहोचतात की महाराज तुम्ही हे आहात. आणि मग तुम्हाला त्या दारू, त्या सिगरेट ह्या गोष्टी फरकच पाडत नाही. त्या सिगरेटचाही तुम्हाला सुगंधच यायला लागतो. आणि शंकर महाराज म्हणतात, जेथे सुगंध तेथे शंकर. महाराजांचा आवडता प्रसाद कुठला? खिचडी आणि भजी. खिचडी आणि भजी. आता महाराजांचं प्रकट दिन येऊ घातलंय, 30 ऑक्टोबरला महाराजांचा प्रकट दिन आहे. आणि म्हणजे तसं महाराज स्वतः खिचडी करत असत, उत्तम खिचडी. आणि त्यांना काही भात्या लागत नसत, ते हातानेच त्या खिचडीला हलवत असत. आणि महाराजांबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा महाराजांनी देह ठेवला होता तर त्या देह ठेवण्यापूर्वी सुद्धा त्यांनी त्यांच्या सगळ्या जवळच्या भक्तांना बोलवून स्वतः खिचडी बनवून ती त्यांना वाढली होती. तर खिचडी आणि भजी ही चहा हे महाराजांना नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण केलं जातं. महाराजांनी समाधी घेताना स्वतःला दरवाजा बंद करून आतमध्ये बसून राहिले होते ना?
नाही, महाराजांनी कपाटाचं म्हणजे ढेकणे मामांच्या घरी महाराजांनी जिथे पुण्यामध्ये देह ठेवला किंवा जिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्या ठिकाणी जिथे महाराजांचं समाधीस्थळ आहे म्हणजे अरण्येश्वरच्या पुढे धनकवडी जिथे आहे, जिथे आज मठ उभा आहे, ती मठाची जागा सुद्धा महाराजांनी स्वतः जाऊन दाखवलेली होती. आणि जेव्हा महाराजांचा देह तिथे पार्थिव महाराजांचं नेण्यात आलं तेव्हा जेव्हा ती जागा स्वच्छ करून उकरण्यात आली तर तेव्हा आतमध्ये त्या समाधीसारखी व्यवस्था केलेली होती. ही महाराजांची योजना होती. पण महाराजांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा ढेकणे मामांच्या घरात त्यांनी एका कपाटामध्ये स्वतःला ठेवलं होतं आणि मग तिथून ब्रह्मलीन झाले होते महाराज. महाराज अजून सुद्धा दर्शन देतात भक्तांना. नक्कीच. कधी मेडिटेशनच्या ह्याच्यामधून देतात, कधी असे वेगवेगळ्या ह्याच्यातून. तर असे एखादे अनुभव सांगा. जिथे चमत्कार होतो तिथे नमस्कार असतो असं म्हटलं जातं. पण महाराज, मी जसं म्हटलं, रूढींपलीकडचे संत म्हणून महाराज आहे किंवा अवलिया म्हणून जे प्रसिद्ध आहे. तर तुम्हाला अनुभव देणार म्हणजे मी जसं पूर्वी आधी ह्या आपल्या डिस्कशनमध्ये म्हटलं की ते राईस प्लेट नाही देत. ते कोणतीच गोष्ट तुम्हाला, ते तुमचं बोट धरतील, ते तुम्हाला चालत नेतील, पण ते तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट रेडीमेड नाही करणार, तुमच्या वाटची नाही करणार. तुम्हाला ती गोष्ट अगदी इथे येईपर्यंत तुम्हाला ते हातपाय मारू देणार. म्हणजे ते परीक्षा घेतात आणि ते अगदी व्यवस्थित परीक्षा घेतात. ते परीक्षा घेतात म्हणजे काय की तुम्हाला अगदी असं वाटतं की बापरे आता मी काय करू, आणि असं म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघतात आणि एखादा मार्ग असा मोकळा होतो की आणि तो मार्ग चालून गेल्यानंतर, ते संकट संपल्यानंतर तुम्हाला, तुम्ही जेव्हा बघतात आणि शांत होऊन तुम्ही तुमच्यासोबत असतात तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हे तुमच्या शक्तीने नाही झालंय, हे कोणी केलंय, हे कोणी करवून घेतलंय, तर हे महाराजांनी करवून घेतलंय. आणि ह्याचे माझे वैयक्तिक अनुभव जर तुम्ही म्हणाल तर मला खूप असंख्य अनुभव आहेत. म्हणजे माझ्या आई एक साधारण 13 वर्षापूर्वी गेल्या आणि त्याच्यानंतर तिच्या पहिल्या वर्ष श्राद्धाला, आता एक जनरल आहे की मी ज्या परिस्थितींमध्ये कॅन्सरच्या आजारपणातून नंतर तिचं निधन झालं, तर माझी मनस्थिती जी काही होती त्या पहिल्या वर्ष श्राद्धाला, तर त्या वर्षश्राद्धाच्या दिवशी मला सकाळी एक पुस्तक हातात मिळतं, अगदी अचानक सहजच म्हणून ते पुस्तक. काही वेळा तर हे अनुभव असं वाटतं की हे खरंच असतील का, हे सांगताना सुद्धा लोकांना असं कदाचित क्वचित वाटून जाऊ शकतं की हे काल्पनिक आहेत का, पण नाही, हे खरोखर झालेले अनुभव आहेत. आणि जेव्हा ते पुस्तक मी वाचायला घेते, पुस्तकाचं नाव असतं साद देती हिमशिखरे, आणि त्याच्यातला एक प्रसंग आपण वाचतो की गुरुदेवांना स्वामी म्हणतात की अमुक अमुक ठिकाणी माझ्या आईला खूप यातना होत आहेत आणि तुम्ही तिला बरं करा ना, किंवा हे करा, तिला ह्या आजारातून मुक्त करा. तर तेव्हा गुरुदेवांची जी भूमिका आहे की जीर्णवाड्यात तुला मी जर ठेवलं तर तुला कसं वाटेल रे, तू जीर्णवाड्यात राहशील का माझ्या आग्रहाखातर. आणि हा प्रसंग मला सांगून जातो की आईचं शरीर म्हणजे जीर्णवाडा होता. त्या जीर्णवाड्यातून आता तिला एक जे नवीन घर मिळणार आहे ते कदाचित खूप छान असणार आहे. आणि हे मला महाराज जेव्हा सांगतात त्या प्रसंगातून, त्या पुस्तकाच्या त्या विशिष्ट पानावर मला तो प्रसंग वाचायला मिळतो आणि अगदी मी एकदम मोकळं झाल्यासारखं, हलकं झाल्यासारखं मला वाटतं की आईच्या जाण्याचं जे काही दुःख होतं त्या क्षणाला, त्या वर्षभर मनावर असलेल्या त्या दुःखाला अगदी म्हणजे आपण कापूस हवेत किंवा ती म्हातारी हवेत उडते ना, तितकं सहज महाराज उडवून लावतात. आणि आपल्याला पटतं की नाही, म्हणजे मला हे पटलं. आणि केवळ मला नाही, मी तो प्रसंग अगदी लगेच माझ्या बाबांना वाचून दाखवला की बाबा बघा, हे किती समर्पक आहे, हे माझ्यासाठी आहे, हे महाराज आहे, हे महाराज आहे. तुम्हाला ते अशा असंख्य प्रसंगांमध्ये, माझा एक लेटेस्ट एक्सपिरियन्स मला सांगायला आवडेल. मी इटलीला युनिव्हर्सिटी ऑफ बर्गामो म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे, तिथे एका रिसर्च पेपरच्या प्रेझेंटेशनसाठी गेले होते. एशियाला रिप्रेझेंट करायची संधी मिळाली होती. केवळ महाराजांची कृपा, केवळ महाराजांची कृपा की अगदी सहज तो रिसर्च पेपरचा ॲब्स्ट्रॅक्ट पाठवला, तो ॲक्सेप्ट झाला, तो पेपर पाठवला, तो ॲक्सेप्ट झाला. माझं जायचं तारीख ठरलेली आहे, पण माझा अगदी शेवटच्या 2 दिवस आधी विजा येतो. तो विजा येईल की नाही अशी पण मला शाश्वती नव्हती, म्हणून शेवटी मी बॅग देखील पॅक नव्हती केलेली की आता मला वाटत नाही की आता 21 तारखेचं फ्लाईट आहे आणि 19 तारखेला मला माझा विजा मिळतो. तो विजा मिळाल्यानंतर 20ला मी बॅग पॅक करते, हाफ डे ऑफिस करते आणि 21ची फ्लाईट पकडते. 21च्या फ्लाईट पकडते
तर 21ला फ्लाईट पकडल्यानंतर माझे जे बुकिंग्ज आहेत ते माझे जे टूर प्लॅनर आहेत त्यांनी मला शेअर केले. आणि व्हेनिस रोम फिरून मी माझ्या कॉन्फरन्सच्या ठिकाणी मिलानहून मला बर्गामोची एक ट्रेन पकडायची. बरं, म्हणजे इटली हा तसं म्हणाल तर डेव्हलप देश आहे, पण मी जेव्हा व्हेनिसहून बर्गामोला जाण्यासाठी मिलानला उतरत होते तर मिलानला मी ट्रेनने आले होते. आणि त्या ट्रेनमध्ये ती ट्रेन लेट झाल्यामुळे माझी जी पुढची कनेक्टिंग ट्रेन होती ती मिस होईल याची मला भीती होती. आणि ॲक्च्युली ती जी काही वेळ होती 5 वाजेची ट्रेन होती. मी 5ला 2 मिनटं कमी असेपर्यंत ह्याच ह्या ट्रेनमध्ये मला आता स्ट्रेस यायला लागला आहे की मी ती ट्रेन कशी कॅच करू. मला तिचं प्लॅटफॉर्म माहिती नाही आहे. मी पुढे जाते आहे, जसं आपण इंडियामध्ये पण एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जात जात पुढे पुढे जातोय तशी मी जाते. आणि मला एक मुलगी भेटते आणि मी तिला विचारते की प्लीज गाईड मी, मला ह्याच्या संदर्भात तुम्ही थोडी मदत कराल का. तर ती मला म्हणते की हो, मलाही हीच ट्रेन पकडायची आहे. ओके, हीच ट्रेन पकडायची म्हटल्यावर मी म्हटलं आता आपल्याला हिला पकडायचं आणि हिला फॉलो करायचं. हिला फॉलो करायचे म्हटल्यावर मी तिला म्हटलं तुम्ही मला मदत कराल का. म्हटल्यावर ट्रेन थांबल्यावर ती मुलगी ज्या स्पीडने पळते, बरं तिच्या हातात काही सामान नाही, माझ्या हातात हे मोठी बॅग आणि ती ओढून मी पळतीये तिच्या मागे. मी तिला फक्त ब्लाइंडली फॉलो करते की ही त्या ट्रेनमध्ये चढणार आहे, आपल्याला ही ट्रेन पकडायची आहे, हिला मी फॉलो करते. एका पॉईंटला असं झालं तिच्याकडे सामान नाही आहे, तिथे कुठेच त्या सगळ्या प्लॅटफॉर्म म्हणजे 1.5-2 किलोमीटरचे प्लॅटफॉर्म्स मी क्रॉस करून 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 पोहोचते आहे. आणि एका पॉईंटला असं दिसतंय की कम्प्लीट स्टिफ असा स्लोप आहे आणि त्या स्लोपवर मी ओढत नेते बॅग. आणि एका पॉईंटला मला असं झालं की आता हे मला नाही ओढलं जाते, हे मला नाही ओढलं जाते. आणि मी अगदी कळवळून म्हणते की महाराज नाही होते असं मी म्हणते. आणि मला मागून कोणीतरी म्हणते वेट. एक काळी निग्रो मुलगी माझ्या मागे येते आणि ती मला म्हणते वेट, यू जस्ट वेट असं ती मला म्हणते. ती माझी बॅग उचलतीये आणि ती बॅग मला वर नेऊन देते. लेट्स गो असं ती मला म्हणते. आणि तिने त्या TCला खुणवलंय माझ्यासाठी. ती ट्रेन 5 वाजून 10 मिनिटांपर्यंत थांबतीये आणि मग मला ती त्या बोगीत बसवतीये आणि ती मला बाय करते. हे माझे महाराज. म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने महाराज आपल्याशी या पद्धतीने संपर्क करतच राहतात. 100% तुम्ही महाराजांचे मी म्हटलं ना की हे जे ऋणानुबंध आहेत हे उलगडायला वेळ लागतो. महाराज शोधायला मला खूप वर्ष लागली, खूप वर्ष. म्हणजे महाराजांचे फोटो जेव्हा मी कधी बघितले होते त्या फोटोतले त्यांचे डोळे बघून मला असं कायम वाटायचे ह्यांचे डोळे कसले भारी आहे ना. म्हणजे भीती पण वाटायची, ते अशी भीती मिश्रित माझी प्रतिक्रिया असायची की ह्यांचे डोळे. म्हणजे आजही माझ्याकडे महाराजांची जी तस्वीर आहे तोही माझा एक खूप सुरेख अनुभव आहे. माझी एक मैत्रीण आहे ज्योती शिंदे सावंत, जिच्या घरी महाराज राहिलेले आहेत. तिचे जे आजी आजोबा होते त्यांच्या घरी महाराज येत असत नाशिकला. आणि त्यामुळे ज्योतीची पण महाराजांवर श्रद्धा. आणि ज्योतीच्या घरी महाराज जेव्हा येत असत म्हणून मला ही माहिती की ज्योती पण महाराजांना फॉलो करते वगैरे वगैरे. फेसबुकला ती पण लाईक करत असे म्हणून मला माहिती की अरे आपल्या फ्रेंड्सपैकी कोणीतरी एक लाईक करत. आणि कोविडच्या दरम्यान माझं नवीन घर घेण्याचा योग आला. महाराजांचं घर आणि माझ्या बाबांचं घर असं ते घर घेण्याचा योग आला. आणि त्या घरासाठी मला एक दिवस अचानक महाराजांनी सांगितलं की ज्योतीला सांग की इथे एक सुंदर पेंटिंग तयार कर माझं. तोवर ज्योती पेंटिंग करते हेही मला माहिती नाही. मी ज्योतीला फोन केला, म्हटलं ज्योती मला असं असं तुझ्याकडनं एक पेंटिंग हवं आहे शंकर महाराजांचं. आणि त्यावर ज्योतीचा प्रश्न होता कसं पेंटिंग करू. मी म्हटलं तू कर, महाराज सांगतील तुला कसं करायचं. आणि कोविडच्या काळात तिने ते पेंटिंग पूर्ण केलं. ते पेंटिंग जेव्हा मी घ्यायला गेले तेव्हा मी किती वेळ रडत होते. कारण ते पेंटिंग असं आहे की माझ्या महाराजांच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये हे पेंटिंग आहे. आणि त्या पेंटिंगला घरात शिरल्यापासून त्या पूर्ण खोलीत तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात उभं राहिलं तरी महाराज तुमच्याकडे बघताय. हे पेंटिंग असं इतकं सुरेख पेंटिंग ज्योतीने केलं होतं की तुम्ही त्या लिव्हिंग रूमच्या आणि बेडरूमच्या त्या घराच्या कुठल्याही सेमी सर्कलमध्ये फिरलात पूर्ण तरी वाटतंय की महाराज तुमच्याचकडे बघतायत. आणि नुसते बघतायत नाही, माझं तुझ्याकडे लक्ष आहे असं बघताय. असं जे बघतायत ते हे जे लक्ष आहे ना त्यांचं, तर हे बाप म्हणून मी अनेकदा अनुभवलंय. हे बाप म्हणून मी अनुभवलंय की तू काळजी नाही करायची, माझं लक्ष आहे तुझ्याकडे. आणि मग काहीदा मी वैतागले आणि मी म्हटले ना की मी त्यांना म्हणते तुम्हाला हे पटतंय ना, मग ठीक आहे. हे तुम्हाला पटतंय ना माझ्याबरोबर जे होतंय ते ठीक आहे. आणि ह्याच्यात अगदी सहज ते तुम्हाला, मी असं नाही म्हणणार की ते तुम्हाला शॉर्टकट्स देतात, नाही. मी म्हटलं तसं महाराज परीक्षा घेतात, महाराज तुम्हाला तावून सुलाखून काढतात.
पण त्या तावून सुलाखून काढण्यात ते तुम्हाला कधीही लाचार होऊ देत नाही. महाराज तुम्हाला कधीही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, म्हणजे मी खूप महाराजांच्या अनुग्रहात मोठी झालेली माणसं बघितली आणि तशीच त्याच अनुग्रहाची हेटाळणी केल्यामुळे धुळीला मिळालेली माणसं बघितली आहे. तर हे मला असं नेहमी वाटतं की त्यांच्यामधला एक जो शिस्त, त्यांच्यातली जी शिस्त आहे ती त्यांच्या नजरेत आहे आणि ती शिस्त एकदा तुम्हाला आवडायला लागली की महाराज तुम्ही प्रेमात पडतात आणि तुम्ही त्या प्रेमात, आणि मग कुठेतरी तुम्हाला खरं तर त्या डोळ्यांची भीतीच राहत नाही, माहिती आहे, त्या डोळ्यांची भीती वाटत नाही, त्या सिगरेटचा वास तुम्हाला सिगरेटचा वास म्हणून जाणवत नाही. म्हणजे मी जेव्हा इटलीला उतरले मिलानला, तर त्या सगळ्या स्टेशन्सवर असे वेगळ्याच प्रकारचे त्यांच्यात इनबिल्ट सिगरेट असलेले त्यांचे लायटर्स आणि सिगरेट्स असे त्यांचे होते की ज्याच्यात ते सक करायचे, एक कश मारायचे आणि ते एक्झेल करायचे. तर ह्या सगळ्या उतरल्याबरोबर मला तो एक असा एकदम मोठाच्या मोठा ढगच दिसला सिगरेटचा. म्हटलं महाराज तुम्ही तर माझ्याबरोबर इटलीला पण आहात असं म्हणून मला काही क्षण खूप आनंदही झाला. कारण ज्या मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर इतकं फ्री स्मोकिंग होतं की मला तिथे सगळीकडे असं वाटत होतं की महाराज माझ्यासोबत. आणि ऑफकोर्स प्रत्येक ठिकाणी कॉन्फरन्सच्या जागी असेल, मी जेव्हा मी मॅक्सिमम इटली पायी फिरले. मी टॅक्सी किंवा असं न करता प्लॅटफॉर्मवरून उतरणं किंवा एअरपोर्टवरून उतरून हॉटेलपर्यंत जाणं हे मी डेलिबरेटली पायी केलं, कारण मला ते शहरही एक्सप्लोअर करायचे होते. आणि हे एक्सप्लोअर करत असताना एक सतत हा कॉन्फिडन्स होता की महाराज सोबत आहे. त्याच्यामुळे खरं म्हटलं तर भीती नाही वाटली. GPS लावून देणं आणि ते लोकेशन बघत फिरणं आणि हा एक सतत अनुभव की आपल्यासोबत आपले महाराज सदैव आहेत. मग ते अगदी इथून घरून निघाल्यापासून तर घरी येईपर्यंत. आणि मग ते असं तुम्हाला एका दिवशी सांगतं, आठवतं का तिथे कसं काय हे झालं, आणि मग आपल्याला कळतं अरे हे तुम्ही केलं. मी तेच सांगते की तुम्हाला त्या प्रसंगात कदाचित कळणार नाही की हा प्रसंग तुम्ही कसा फेस केला, पण त्या प्रसंगाकडे जेव्हा तुम्ही थोडंसं पुढे जाऊन बघतात तेव्हा तुम्हाला कळतं की ही जी तुमच्या अंगी जी शक्ती आली, ती मानसिक शक्ती असेल, ती शारीरिक शक्ती असते, ती देणारे महाराज आहेत. आणि ते इतकं सहज देऊन जातात. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की बाप आपल्यावर ज्या पद्धतीने प्रेम करतो ते कदाचित असं आपल्याला खूप वेळा फार पटकन जाणवत नाही. आपण त्या प्रेमाला इतकं यूज टू झालेलो असतो. तसंच महाराजांचं आहे, त्यांच्या कृपेची आपल्याला इतकी सवय होते, पण म्हणजे ते तितक्याच सहज का नाही पकडतात की नाही बेटा हे नाही चालणार. तर हे असे असंख्य अनुभव आहेत. आणि माझेच असे नाही, म्हणूनच मी नेहमी म्हणते की महाराजांना वाचायचं, महाराजांबद्दल थोडंफार जाणून घ्यायचं असेल, महाराज कोण आहेत, त्यांचा जन्म कसा, त्यांचा जीवनपट कसा, मग ते हिमालयात कसे गेले वगैरे वगैरे वगैरे, मग त्यांनी देह ठेवला त्यांचे शिष्य कोण, डॉक्टर धनेश्वर कोण, किंवा त्यांचा नवरत्न दरबार कोण, त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींना कसे कसे अनुभव दिले, खंडयोग काय आहे, यासाठी चरित्र छान. पण महाराज जेव्हा तुम्हाला तुमच्यासाठी अनुभवायचे असतात तर त्याच्यावर दृढ श्रद्धा असावी. ती श्रद्धा असावी, समर्पण असलं की ते तुम्हाला अनुभव देतात. आणि लक्षात येतं की हा ऋणानुबंध ह्या जन्माचा नाही आहे, तो जन्माजन्मांचा आहे, जन्मांतरीचा आहे. आणि हा विश्वास नकळत महाराजांबद्दल येतो की हे आपल्याबरोबर सदैव असणार, हे आपल्याला सांभाळणार, हे आपल्याला एकटं पडू देणार नाही आणि हे आपली काळजी घेणार. तर आणि मग म्हणजे मी जसं म्हटलं तसं महाराजच तुम्हाला त्यांच्याशी जोडून ठेवण्याची सगळी काळजी घेतात. मी जसं म्हटलं की महाराज शोधायला मला खूप वर्ष गेली की नाशिकमध्ये महाराजांचं स्थान कुठे आहे, महाराजांबद्दल महाराजांची माहिती मला कुठे मिळेल, यासाठी मी अनेक दिवस अनेक ठिकाणी फिरत होते की अमुक एका ठिकाणी महाराजांचं काही असेल का, अमुक एका ठिकाणी कुणाकडे महाराजांच्या, मला कळलं होतं की महाराजांच्या मोजडी आहेत, आजही आहेत. नाशिकमध्ये बाबा कुलकर्णी आहेत, त्यांच्याकडे महाराजांच्या मोजडी आहेत. तर ते ठिकाण शोधण्यासाठी, म्हणजे वास्तविक ते ठिकाण काही खूप अवघड ठिकाणी नाही आहे, पण ते शोधायला मला खूप महाराजांनी थांबवलं आहे. किंवा महाराजांचं पहिलं दर्शन होण्यासाठी तर मी माझ्या बाबांना आणि माझ्या सगळ्या घरच्यांना कामाला लावलं होतं की नाही मला तर त्यांच्या पालखीचं दर्शन घ्यायचंच आहे आणि मला तर थांबायचंच आहे. तर मी संध्याकाळी 4 वाजेपासून 11 वाजेपर्यंत माझ्या वडिलांना एका ठिकाणी बसवून ठेवलं होतं की नाही आज तर ही पालखीतून येणारच आहे आणि आपण हे दर्शन घेतल्याखेरीज घरी नाही जाणार आहे. तर हे ते बघून आणि एकदा मग त्यांनी तुम्हाला बाळ म्हणून स्वीकारलं की ते तुम्हाला कडेवर घेऊन हा प्रवास करतात. हा अनुभव तुम्हाला वेळोवेळी येतो.
महाराजांची अशी कुठली सेवा करावी किंवा कुठला एखादा मंत्र असा करावा? महाराजांचा तारक मंत्र आहेच, पण अच्छा. मला नेहमी असं वाटतं की जे मी खूप अधिकारी व्यक्ती नाही, पण महाराज हे अत्यंत सहज आहेत. मी जेव्हा सहज म्हणते तेव्हा अमुक ABC हा प्रोटोकॉल फॉलो केला म्हणजे महाराज आपलेसे होतील असं नाही. महाराजांची एक 10 वाक्य आहेत की ज्याच्यात महाराजांनी खूप, म्हणजे बघा जसं आपण भगवद्गीता आहे किंवा ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यावर जी लिहिलं गेलेली, ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे, आणि मग त्या ज्ञानेश्वरीची वेगवेगळ्या ज्ञानी व्यक्तींनी जी त्यांची म्हणजे आता दांडेकर मामांची ज्ञानेश्वरी आहे, तर ही जेव्हा साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी, ही जेव्हा ज्ञानेश्वरी आपण वाचतो तर तीच ज्ञानेश्वरी प्रत्येक वेळी वाचताना तुम्हाला त्यातून काही नवीन अर्थ, काही नवीन आशय समजतात. अगदी तसेच हे महाराजांची जी 10 वाक्य आहे ही नव्याने जेव्हा तुम्ही ऐकाल, टाइम इज द फॅक्टर, आमच्या पुढे कुठलं सरकार, हे असे जे त्यांचे वाक्य आहेत हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळा मेसेज देऊन जातात, आणि मग तुम्हाला असं वाटतं की अरे नाही, हे मी असं जे केलं ना हे मी करायला हवं. म्हणजे मी तेच सांगते की त्यांची भक्ती म्हणा किंवा त्यांच्यासाठी त्यांना आपलंसं करणं किंवा त्यांना प्रसन्न करणं, ह्याच्यासाठीचं सगळ्यात मला असं वाटतं की महत्त्वाचा किंवा मुख्य जर काही मार्ग असेल तर तुम्हाला नेमून दिलेलं कर्म हे प्रामाणिकपणे करा. कर्माचा सिद्धांत, तुम्ही तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा. महाराज तुमच्यासोबत आहेत, महाराज तुम्हाला तो विश्वास देतात की बेटा हे तुझं काम आहे. म्हणजे मी जर शिक्षकी पेशात आहे तर मी त्यात कुठलीही गैरवर्तन न करणं किंवा मी माझ्या शिक्षकी पेशाला धरून माझी जी कर्तव्य आहे एक शिक्षक म्हणून ती पार पाडणं, आणि ती पार पाडत असताना महाराज तुम्हाला सांगतात की हा प्रवास तुला कसा कसा करायचा आहे. आणि मी तेच सांगते की तुमच्या नावेचे ते असे माझे बनतात, ते तुम्हाला अशा पद्धतीने त्या नावेत घेऊन जातात की तुम्हाला सुद्धा कळत नाही की हा प्रवास खरंच हा प्रवास आपण केलाय का. आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा हा प्रवास आपणच केलाय का, हा देखील प्रश्न कुठेतरी उभा राहतो. पण हा प्रवास आपण यासाठी करू शकतो कारण बोट आपलं ज्या समर्थ शक्तीने धरलेला असतं, आपला हात ज्या समर्थ शक्तीने महाराजांनी पकडलेला असतो, त्यामुळे हा प्रवास करणं शक्य होतं. त्याच्यामुळे त्यांचं चरित्र, त्यांची पारायणं होतात. आता ही जी मी म्हटलं तसं प्रकट दिनासाठी पारायणं सुरू आहेत. मीही अनेकदा पारायणं केली, पण पारायण करताना मला अनेकदा असं झालं की त्याच पारायणातला तोच अध्याय, त्याच ओळी मला काहीतरी वेगळा मेसेज किंवा निरोप देऊन गेला की बेटा, म्हणजे मग तुम्ही कुठेतरी एखाद्या प्रसंगाला त्याला रिलेट करतात, कुठल्या तरी एखाद्या सिच्युएशनला तुम्ही रिलेट करतात, कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला रिलेट करतात, आणि महाराजांना तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही तिथून समजा. समर्पण, श्रद्धा ह्याला पर्याय नाही. म्हणजे महाराजच नाही, मला असं वाटतं प्रत्येकच संतासाठी ही गोष्ट लागू होते की तुमच्यात समर्पण असावं आणि अगदी निश्चल अढळ तुमची श्रद्धा असावी. ती असली की महाराज तुम्हाला स्वीकारतात आणि ते तुमचा प्रवास करवून घेतात. ताई, तारक मंत्र तुम्ही बोलू शकता? ओम नमो सद्गुरु श्री शंकर महाराजाय, महाविपत्ती निवारणाय, भक्तजनमन कामना कल्पद्रुमाय, दुष्टजन मनोरथ स्तंभनाय, श्री स्वामी समर्थ प्रियवल्लभाय, प्राणप्रियाय स्वाहा. जय शंकर. असा याच्यात बघा, याच्यातही स्वामी प्राणप्रिय वल्लभाय, कुणाचे प्राणप्रिय वल्लभ आहे तर स्वामींचे. म्हणजे दुष्टजनांचे मनोरथ स्तंभनाय, जे ते तुमच्या संदर्भात जे कोणी दुष्टजन, म्हणजे हेही मी अनेकदा अनुभवले की असं आपल्याला वाटतं ना की आपण आपल्या वर्कप्लेसला असेल किंवा फॅमिलीमध्ये असेल किंवा सोशल लाईफमध्ये आपल्याला अशी काही माणसं भेटतात की आपल्याला असं वाटतं की आपला आणि त्यांचा ऑरा मॅच होत नाहीये की काय, किंवा ही माणसं कुठेतरी त्रासदायक ठरतात. मग अशा वेळी जेव्हा आपण आईबापाकडेच याची तक्रार करणार ना, तर मग माझ्यासाठी मायबाप, भाऊ बहीण, सखा, बॉयफ्रेंड, मित्र सगळंच तर महाराज ना. मग महाराजांकडे जेव्हा याची तक्रार करते तेव्हा महाराज या सगळ्या गोष्टींकडे बघताना मला ते एकदा दुष्टजन मनोरथ स्तंभनाय, महाराज हे तुम्ही म्हणतात असं आहे ते स्तंभनाय, तर तुम्ही याच्यावर काय करणार आहात. तर खरोखर याही गोष्टींचा की अशा अनेक प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकद महाराज देतात. ती ताकद बनवून महाराज तुमच्यासोबत असतात आणि मग ही ताकद आपल्यासोबत असल्याने असंख्य वेळा, म्हणजे
असंख्य वेळा असं होतं की महाराज मला ना ह्या गोष्टी करताना आता खरंच खूप स्ट्रेस आलाय. आणि महाराज तुमच्या इतक्या अंगवळणी पडतात की दत्तप्रभूंबद्दल एक खूप छान म्हटलं जातं, श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मन, की तसं तुम्ही श्वासाश्वासात महाराज तुमच्या म्हणजे इतके सहज ते तुमच्या आयुष्याचा भाग होतात. आपण जी एक द्वैत अद्वैताची जी संकल्पना आपल्याकडे आपला सनातन धर्म सांगतो, तर महाराजांबरोबरचं अद्वैताचं नातं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मी महाराजांबरोबरचं माझं नातं सांगताना मला खूप चांगली मंडळी मिळत गेली. महाराजांना मी शोधलं, पण महाराज एकदा मला सापडल्यानंतर महाराजांनी मला इतक्या छान छान मंडळींना जोडलं की बघा, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले आई बाबा आपल्याला अनेक सुंदर नात्यांच्या सरीमध्ये गुंफत जातात. मग काका असतात, मावशी असते, आत्या असते. तसे मला ह्या प्रवासात, मागच्या 15 वर्षाच्या प्रवासात असंख्य अशा मंडळी मिळाल्या की ज्यांच्यामुळे मी महाराजांना अजून अजून समजत गेले, अनुभवत गेले. तर महाराज समजण्यासाठी किंवा महाराजांबद्दल जाणून घेण्यासाठी जसं मी म्हटलं की पुस्तकं आहेत, पण महाराज जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर आमच्या नाशिकला आदरणीय बर्वे काका आहे, ज्यांच्याकडे मी जात असते. मी तुम्हाला आमंत्रण देईल की तुम्हाला महाराजांना अनुभवायचं असेल तर तुम्ही बर्वे काकांकडे या. बर्वे काकांकडे तुम्ही वेळ घालवा. तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्ही नुसतं त्यांच्यासोबत बसा, काही म्हणजे प्रश्न उत्तरांच्या पलीकडचा जो सहवास आहे किंवा जो त्याच्या पलीकडचा संवाद आहे, तो संवाद तुम्ही जेव्हा त्यांच्याशी कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की महाराज हे अनेक अनेक रूपांनी तुमच्यासोबत येतात, असतात आणि तुम्हाला तुमच्याही मनात असणारे असंख्य प्रसंग असंख्य असे प्रश्न असतात की जे तुम्ही असे कदाचित विचारणार नाही कुणाला. हे कसं विचारू ना, हे जे हेजिटेशन असते, हा जो संकोच असतो, हा महाराज फार उत्तम समजतात आणि तो संकोच ते फार छान पद्धतीने दूरही करतात. आणि तो संकोच हे मात्र आहे की तुम्हाला तसं सजग राहावं लागतं. ती सजगता पण तुम्हाला महाराजच शिकवतात. आणि मग ती सजगता एकदा आली की तुम्हाला कळतं की अरे, ह्याचा अर्थ महाराजांना मला अमुक अमुक द्यायचं होतं. असं बर्वे काकांनी माझ्यावर अनेक संस्कार केलेत की अनेक वेळा जेव्हा त्यांच्याकडे नुसतं जाऊन बसते, त्यांच्याकडे भजनं असतात, त्यांच्याकडे कार्यक्रम होतात. आता याचाही प्रकट दिनाचाही खूप सुंदर कार्यक्रम असेल आणि काकांबरोबर जेव्हा तुम्ही असतात तर महाराजांबरोबर राहिलेले बाबूराव रुद्र त्यांच्याबरोबर काकांनी वेळ घालवलेला आहे. त्यांचा सहवास काकांना लाभलाय आणि काकांमध्ये महाराज साक्षात वास करतात. त्याच्यामुळे काकांबरोबर जेव्हा तुम्ही काही असतात तर काका रागवतात. मी जसं म्हटलं ना की महाराज केवळ लाड नाही करत, तुम्हाला त्यांना तुमचं जे काही आवडणार नाही त्याच्यासाठी ते तुमचा कानही धरतात. तसं काकाही त्या भूमिकेत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी काकांशी संवाद करताना तुम्हाला असं वाटतं की अरे, आज आपण महाराजांना भेटलो. आणि मग ही खूप उपलब्धी मोठी वाटते की ह्या शरीराला, ह्या जन्मात असं गुरु की ज्याला आपण अनेक जन्म शोधतोय आणि तो शोध जेव्हा येऊन थांबतो आणि तो केवळ थांबत नाही, तो तुम्हाला समृद्ध करत जातो. आणि ती जी समृद्धी आहे तर ती मला असं वाटतं व्यक्तिगत समृद्धी, आध्यात्मिक साधक म्हणून समृद्धी खूप सुखावून जाते. तो तुम्ही बर्वे काकांच्या दर्शनाला निश्चित नाशिकला अगदी आवर्जून या. तुम्हाला अगदी महाराज म्हणजे सदेह रूपात महाराज अनुभवायचे तर बर्वे काकांना भेटा. हे मला अगदी आवर्जून तुम्हाला सांगायला आवडेल. ताई, महाराजांनी आपल्या भारताचं भविष्य सांगितलं होतं असं म्हणतात. हो, म्हणजे अनेक नेत्यांच्या मृत्यूंबद्दल पण महाराजांनी भाकीत केलं होतं, याचं वर्णन आहे. आणि ती अवस्थाच ती आहे ना की महाराजांनी त्यांचं भविष्य सांगितलं. मी तुम्हाला सांगते की दादा, तुम्ही सुद्धा शांत बसलात, महाराजांशी जोडले गेलात, तर महाराज तुम्हालाही तुमचं भविष्य सांगतील आणि ते तुम्हाला त्या अवस्थेत नेऊन ठेवण्या इतकं समर्थ करतील की बेटा, तू हे जे करतोय ह्याच्याने ह्या उज्ज्वल भवितव्याकडे तू जातोय. आणि भारताचं किंवा एका देशातल्या वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींचं भवितव्य इतकंच नाही, तर मला असं वाटतं की आपला जो इतिहास आहे, आपला जो पूर्वजन्म आहे आणि आपले पुढचे येणारे जन्म आहे, ह्याच्याबद्दलची जाण सुद्धा तुम्ही त्यांच्यामध्ये तुम्ही जसे त्यांच्यात मिसळत जाता, त्यांच्यात एकरूप होत जाता, तशी ती जाण तुम्हाला लागते. तुम्हाला तुमची स्वतःची ओळख महाराजांच्या सहवासात आल्यावर पटायला लागते की तुम्ही कोण आहात, तुम्ही का आहात, तुम्ही कसं असणं अपेक्षित आहे. हे जे आहे म्हणजे तुम्ही काय, मला असं वाटतं की गुरु तुम्हाला काय
असावं हे जसं शिकवतो तसंच महाराज कोणतेही सद्गुरू जेव्हा हे शिकवतात की बेटा हे असं असणं अपेक्षित आहे किंवा हे वर्तन अपेक्षित आहे, तर महाराज त्याच्यासोबत काय असू नये हे सुद्धा सांगतात. म्हणजे तेही दाखले ते तुम्हाला दाखवतात की बघ हा हे तुला करायचं नाहीये. तर मला असं वाटतं की खूप वेळा काय करू नये हे शिकल्यावरही तुम्ही काय करावं हे उत्तम समजू शकता. बरोबर. तर ही जाण महाराज तुमच्यात सदैव प्रज्वलित ठेवतात. ते तुम्हाला तुमच्याच स्वतःच्या वर्तनाकडे त्रयस्थ म्हणून बघायला शिकवतात. ते अत्यंत पारदर्शकपणे तुम्हाला दाखवतात की ह्याच्यातलं योग्य काय आहे, हे अयोग्य काय आहे. म्हणजे गुरु कोण, की जो शिष्याला इंडिपेंडंट करतो. बरोबर. तो काय करतो, त्याला स्वावलंबी बनवतो. तर महाराजांच्या बरोबरच्या या सानिध्यात मला प्रत्येक वेळी हे जाणवलं की महाराजांनी मला असं कधीही म्हटलं नाही की बेटा हे मी करीन हं तुझं, ही मी तुझी जबाबदारी घेईन. नाही, हे तू कसं करायचंय, हे तू कसं करणार आहेस याच्याबद्दल ते मार्गदर्शन करतील, ह्याच्याबद्दल तसे मार्ग दाखवतील. पण तो मार्ग तुम्हालाच तुमचा चालायचा आहे आणि तो तुम्हीच कसं चालणार आहात त्याचं बळ देतील, त्याची आत्मशक्ती देतील. तसे तसे रस्त्यामध्ये त्या वाटेमध्ये तुम्हाला माणसं भेटत जातील की ते तुम्हाला सांगतील की तुम्ही कसं मार्गस्थ व्हायचं. मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी, म्हणजे आजकाल गुरूंबद्दल मी जे अगदी सुरुवातीला म्हटलं राईस प्लेट नाहीये, ते तुम्हाला काही असं वाढणार नाहीये की हा हा हे हे घे आणि हे असं आहे. नाही, ते तुम्हाला तुमच्या गोष्टी, कुठली गोष्ट मिळणं आणि मिळवणं याच्यातलं जे अंतर आहे तर ते तुम्ही मिळवावं, ते तुम्ही कमवावं. ह्याच्यासाठीची जी समृद्धता आहे ती व्यक्ती म्हणून तुम्हाला तयार करणं, शिष्य म्हणून तयार करणं, हे महाराज फार उत्तम करतात. मग त्याच्यात तुम्हाला बाप जाणवतो, कुरवाळणारी आई जाणवते, कधीतरी एखादा मित्र की जो म्हणतो अरे ठीक आहे होतं, असाही तुम्हाला सापडतो. हे सगळी नाती तुम्ही महाराजांबरोबर अनुभवता. महाराजांच्या समाधीवरती रात्रीचा प्रकाश पडतो. महाराज आहेत ना तो जाणवतो. तो मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे बघा, आपण जेव्हाही संतांचे फोटोज किंवा हे बघतो तर त्याच्या भोवती एक आभा मंडल असतं किंवा एखादं तेजोवलय आपण बघतो की ज्याला, तर महाराजांच्या त्या समाधीवरचा प्रकाश किंवा तो अगदी चरित्रातही त्याचा उल्लेख आहे की तो जाणवतो. तर मला असं वाटतं की ह्याच्यासाठी तुमची पण दृष्टी, तुमची पण साधना आणि तुमची पण समृद्धता तेवढी यावी की तो प्रकाशच काय तुम्हाला तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा महाराजांचे दाखले मिळत जातात. ते प्रकाशमान का आहेत, ती वाढ तुमच्या प्रकाशाने का भरतायत, कारण तो प्रकाश तुम्हाला तुमच्या इप्सिताकडे नेणारा प्रकाश आहे की बेटा मी तुझा हात पकडलाय आणि आपल्याला हे जे मार्गस्थ व्हायचंय. मी याच्यासाठी नेहमी महाराजांबद्दल जेव्हाही मी विचार करते माझ्याशी स्वतःशी आणि माझ्याशी जेव्हा गप्पा मारते की महाराज कसे आहेत, तर महाराज मला ह्या जगाच्या यात्रेमध्ये घेऊन आलेले आहे. आणि जगाच्या यात्रेमध्ये एक बाप जेव्हा त्याच्या मुलाला, त्याच्या बाळाला घेऊन येतो तर ते त्याचं मूल कधी फुगे बघून, कधी खेळणी बघून हरखून जातं. तशी मी हरखून जाते की मला एखाद्या करिअरमधली अचिव्हमेंट मिळाली की मी हरखून जाते. एखादी नवीन गोष्ट चॅलेंजिंग काहीतरी मिळाली की मला असं वाटतं अरे वा आपल्याला आता हेही करून बघायचं आणि मग मी महाराजांकडे बघायचं, हे करून बघायचंय असं म्हणून जेव्हा आपण बघतो तर तो बाप तुम्हाला ते सगळ्या गोष्टी, जत्रेत घेऊन गेलेला बाप कसा तुम्हाला गुढीशेव पण खाऊ घालतो, भत्ताही खाऊ घालतो, तो तुम्हाला रहाट पाळण्यातही बसवतो, तुम्हाला बायोस्कोप मधून छोटे छोटे पिक्चरही बघू देतो. हे सगळं करत असताना हा बाप तुमचा हात सोडत नाही. हे सगळं तो तुम्हाला करून देतो. हा तो कधीतरी घार बनून तिच्या पिलाकडे लक्ष देतो, कधीतरी तुम्ही रहाट पाळण्यात असताना हा खालून तुमच्याकडे लक्ष देतो. तसे हे महाराज बाप म्हणून लक्ष देतात. आणि ह्या सगळ्या हरखून जाण्यानंतरही आपल्याला इथे रमायचं नाहीये, आपला मार्ग काहीतरी वेगळा आहे, आपला प्रवास याच्या पुढे आहे हे समजून. म्हणजे बघा, तुमच्या कलाने तुमच्यावर कुठली जोर जबरदस्ती आहे का? नाहीये. तुम्हाला कोणतं बंधन आहे का? नाहीये. त्या सगळ्या गोष्टींमध्ये हरखून देऊन, त्याच्यात हुंदडून देऊन आणि मग तुम्हाला मार्गस्थ करतो ते शंकर महाराज. असे महाराज. म्हणजे तो जो काही प्रकाश तुम्ही म्हणतात समाधीवरचा प्रकाश, तो प्रत्येक व्यक्ती समाधी स्थळावर जाऊनच अनुभवेल असं नाहीये. तो त्या व्यक्तीने
तेवढं अद्वैताचं नातं महाराजांशी प्रस्थापित केलं तर मला असं वाटतं की तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथे तो प्रकाश तुमचा आयुष्याचा मार्ग प्रकाशमान करणार आणि तुम्हाला तुमच्या इप्सितापर्यंत तुमच्या महाराजांच्या चरणाशी, मला असं वाटतं की बापाच्या खांद्यावर बसून जेव्हा जत्रेतून निघणारं मूल असेल तसं ह्या देहातून एक्झिट घेतानाचं मूल असेल की बाबा माझं सगळं बघून झालं, आता मला तुमच्या बरोबर यायचं आणि आता मला तुमच्यासोबत राहायचं. मला असं वाटतं की ही खूप सुंदर अवस्था आहे. आणि आपल्या पिढीने आपल्या पिढीला जे मिळालेले संत आहेत, म्हणजे साईबाबा असतील, टेंबेस्वामी असतील, शंकर महाराज असतील, स्वामी असतील किंवा अनेक अवलियांचा जन्म, आपण खूप समृद्ध आहोत. आपला सनातन हिंदू धर्म खूप समृद्ध आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्राची भूमी खूप समृद्ध आहे की तिला अशा संतांचा वारसा आहे. आणि ह्या संतांमुळेच मला असं वाटतं की आपली साधना आणि आपला आध्यात्मिक जी संपदा आहे ती खूप समृद्ध आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण ह्या समृद्धीचा किंवा आपण या मांदियाळीचा भाग होतो, आपण अगदी त्या वारीत चालणारा एखादा छोटा वारकरी असू दे, पण त्या छोट्या वारकऱ्याकडे सुद्धा महाराजांचं आणि विठुरायाचं लक्ष असतं. कारण त्याला त्या इप्सितापर्यंत नेणं हे त्यांची जबाबदारी म्हणा किंवा ते फार ओघाने आपल्याला त्या जबाबदारीतून नेतात. तर मला महाराजांना अवली असं का म्हणायचे? कारण त्यांचं बिहेवियर हे कधीही असं एक तुम्ही म्हटलात की एखाद्या व्यक्ती, म्हणजे एक फार मजेशीर अनुभव आहे की कोणीतरी महाराजांना सिल्कचा शर्ट घेऊन आला आणि खूप असं कौतुकाने की बाबा मी असं एकदम छान भारीतला शर्ट घेऊन आलोय आणि महाराजांनी तो घालावा आणि कुठेतरी मी मिरवावं की मी आणलेला अमुक एका भक्ताने आणलेला शर्ट आहे. महाराजांनी त्या दिवशी प्रॉपर पान खाऊन खाऊन त्या शर्टवर इतकी लाळ गाळली की त्या शर्टचा म्हणजे बघा, तुम्ही अशा कुठल्या तरी भावनेतून जाल तर महाराज तुमचं ते गर्व हरण करण्याचं सामर्थ्यही महाराजांमध्ये आहे. आणि यल्लूबाई मानेंसारख्या एका गायिकेला, जिला अत्यंत म्हणजे महानंदेची उपमा दिली जाते, शिवलीलामृतातल्या 11व्या अध्यायातल्या महानंदेची उपमा देत की तुम्ही व्यवसायाने काय आहात हे महत्वाचं नाहीये, तुमची श्रद्धा किती निखळ आहे, ती किती निस्सीम आहे. मग तिथे जसं कान्होपात्रेसाठी विठ्ठल भगवंत होते, तसं यल्लूबाई मानेंसाठी महाराज आहे. आणि पुत्रवियोगाचं दुःख त्यांनी कसं चुटकीसरशी त्यांचं दूर केलं. तर हे जे आहे ना की महाराज तुमचं गर्वहरणही उत्तम करतात. हे तुम्हाला ही सुज्ञताही तुमच्यात असली पाहिजे की हे माझं गर्वहरण होतं आणि आता मी असं वागू नये. हे महाराज तुमच्या सोबत करतात. हे असे अनेक तुम्हाला त्या अनुभवांच्या लाटांवर तुम्हाला ते फिरवतात आणि तो खरंच एक सुंदर झोका आहे जो महाराज तुम्हाला देतात. कधीतरी तुम्ही त्या आनंदाने उंच हवेत जाता, तसेच जेव्हा तुम्ही परत येतात तेव्हा तुम्हाला जी एक भीती असते त्याच्यासाठी ते मागे असतात की मी आहे. तर ताई, आपण म्हणजे असं ऐकलंय की महाराज वेगवेगळे लँग्वेजेस सुद्धा बोलायचे. महाराजांना वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान होतं. भाषांचंच काय, पण महाराजांना वेगवेगळ्या धर्मग्रंथांचं पण फार उत्तम ज्ञान होतं. मी जसं म्हटलं ना की अवलिया होते, तर महाराजांकडे जेव्हा कुठले मुस्लिम भक्त येत तर नमाजी कोणाला म्हणावं किंवा नमाज म्हणजे काय याच्याबद्दल सुद्धा महाराजांनी फार छान मार्गदर्शन केलेलं आहे. तर ही जे मी म्हटलं की हे एका विशिष्ट चौकटीत न बसणारं संतरूप म्हणजे शंकर महाराज. जेव्हा मी म्हणते तर त्यांना तुम्ही साच्याबद्ध नाही बघू शकत आणि म्हणून ते अवलिया आहेत की त्यांना तुम्ही अमुक एक तुम्ही अशा सिक्वेन्समध्ये तुम्ही त्यांना जर वर्णन करायचं म्हटलं तर मध्येच एखादा अनुभव आहे की जो तुम्हाला या सगळ्या फ्रेमच्या अगदी बाहेरचा दाखवेल. की कधीतरी ते इतके सात्विक वाटतील तुम्हाला आणि कधीतरी तुम्हाला त्यांचं असं रूप दिसेल अजागळ की तुम्हाला असं वाटेल अरे हे नेमके कसे आहेत हा प्रश्न जेव्हा उपस्थित राहतो तिथे तुम्हाला ते अवलिया असल्याचा अनुभव येतो. आणि महाराज हे असेच आहेत. म्हणजे महाराजांना एका विशिष्ट चौकटीत बसवणं, त्यांना एका चौकटीमध्ये त्यांचं वर्णन करणं हे खरंच खूप अवघड आहे. आणि म्हणून तुम्ही महाराजांच्या वेगवेगळ्या भक्तांना किंवा त्यांच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींना किंवा त्यांचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींना जेव्हा भेटाल तर मला असं वाटतं की तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन इन्साइट्स मिळतील, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गोष्टी महाराजांबद्दल ऐकायला मिळतील. की महाराष्ट्राच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रांतामध्ये, म्हणजे भारतात सुद्धा महाराज वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. ही पण एक महाराजांची, म्हणजे जर तुम्ही कुंवरस्वामी नावाने महाराज प्रसिद्ध आहे किंवा गुरुदेव नावाने ते जेव्हा तुम्ही साध देती हिमशिखरे वाचाल तर त्याच्यात महाराज एका वेगळ्या नावाने, हे महाराजच आहेत. महाराजांचंच
हे वेगवेगळ्या ठिकाणी, जे तुम्ही मला मगाशी विचारलं की ते वेगवेगळ्या ठिकाणी असत, तर ते खरंच वेगवेगळ्या ठिकाणी एकच व्यक्ती. आणि आजही असं म्हणतात की जॉन साहेब म्हणून या नावाने त्यांनी परदेशातही महाराज प्रसिद्ध होते. ते मी तुम्हाला पुन्हा तेच सांगते ना, ते स्थळ आणि काळाच्या परे आहेत. मी जर तुम्हाला माझं सांगितलं की माझ्यासाठी ती निग्रो मुलगी म्हणजे महाराज होते, बरोबर, माझ्यासाठी मला इटलीमध्ये भेटलेली निग्रो मुलगी म्हणजे महाराज होते, कारण त्यांनी तिथे येऊन माझ्यासाठी ते सगळं केलं जे माझ्या महाराजांनी माझ्यासाठी नाशकात केलं असतं. त्यामुळे स्थळ आणि काळाच्या पुढे जर आहेत तर ते महाराज आहेत. चौकटीत न बांधता येणारे कोणी आहेत तर ते महाराज आहेत, असं पण म्हणू शकतो. महाराजांचे मगाशी तुम्ही 7 पॉइंट्स म्हटलात, मला त्यातले काही पॉइंट सांगू शकतो? महाराजांची 10 वाक्य आहेत. 10 वाक्य, सॉरी. ज्याच्यामध्ये एक आहे, आमच्या पुढे कोणतं सरकार. त्याच्यानंतर टाइम इज द फॅक्टर. त्याच्यानंतर काही महाराज शिव्याही उत्तम देत असत असं म्हणायला. म्हणजे या संत मंडळींच्या भाषेत पण आता म्हणजे त्याच्यातही त्या काही शिव्यांचं आहे त्यांनी, किंवा तुम्ही कर्म कसं करावं, किंवा ह्याच अनुषंगाने महाराजांची ही वेगवेगळी जी वाक्य आहेत ही या रंग निराला आहे, किंवा मी जसं म्हटलं मैं कैलाश का रहने वाला हूं. आणि मग ह्या 10 वाक्यांवर आधारित अनेक भजनं पण महाराजांवर लिहिली गेली. वर्तक काकांनी त्यांच्याबद्दलची काही फार सुंदर पदं लिहिली गेली आहे. ती पदं आजही मठात गेलात किंवा तुम्ही अगदी सर्च केली तर महाराजांवरची फार सुंदर पदं तुम्हाला ऐकायला मिळतील. या पदांमध्ये महाराजांच्या ह्या वेगवेगळ्या वाक्यांवर आणि त्यांनी बोललेल्या ह्या त्यांनी त्या सिच्युएशनवर जेव्हा ही वाक्य बोललेली तर त्या वाक्यांचे संदर्भ जर तुम्ही घ्यायचे म्हटले की तर ते संदर्भ तुम्हाला जाणवतात आणि ते तुम्ही तुमच्याही दैनंदिन आयुष्यात, म्हणजे मी जेव्हा म्हटलं की महाराजांना तुम्ही चौकटीत नाही बसवू शकत, तर हे यासाठी म्हटलं की ते कालातीत आहे. हे महाराजांनी देह ठेवण्याच्या आधी वापरलेली जी वाक्य आहे ती तुम्ही आजही अनेक प्रसंगांमध्ये तुम्ही बघू शकाल की ते चपलख बसतायत. ते आजही त्या प्रसंगांमध्ये की महाराज जेव्हा म्हणतात की आमच्या पुढे कोणतं सरकार, तर हा तुम्हाला अनुभव ते देऊन जातात आणि तुम्हाला पटतं की खरंच महाराजांच्या पुढे काय असू शकतं. महाराजांचे खूप सारे शिष्य होते, त्यातला एक शिष्य होते, त्यांना खूप ते त्रास द्यायचे असं काही? महाराज खोडकरच होते स्वभावाने. महाराज खोडकर होते. मी तेच सांगते ना की महाराजांमधलं एक मी म्हटलं ना की संत मांदियाळी मधलं एक अवखळ आणि निष्पाप जे संत आहेत ते महाराज आहे. अवलिया आहेत हे निश्चित, पण त्यांच्यामध्ये एक मूल होतं. त्यांच्यात ती जी एक धनेश्वर डॉक्टरांना त्यांनी विलक्षण त्रास दिलेला आहे आणि म्हणजे अगदी वैतागून सोडायचे. अगदी तसाच अनुभव महाराजांचे एक अत्यंत नामांकित आणि ज्यांना नंतर महाराजांनी साक्षात दत्तप्रभूंचं त्यांच्या आईंना दर्शन दिलेलं आहे. आणि अनेक ठिकाणी म्हणजे त्यांच्या विमान प्रवासात त्यांना महाराजांनी ते विमान प्रवासातून आल्यानंतर महाराजांनी म्हटलं की का रे तू त्या दिवशी एवढा घाबरला का होतास, आणि त्यांनी एकदम महाराजांकडे चमकून बघितलं की महाराजांना नाही कस, अरे तुझ्या शेजारी मीच होतो. या प्रकारचे जे प्रसंग आहेत, तर जी के प्रधान म्हणून ज्यांची साध देते हिमशिखरे आणि अंतरीचा मागोवा ही फार प्रसिद्ध पुस्तकं आहेत. तर ह्या पुस्तकांमध्ये टुवर्ड्स दी सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालया बेसिकली ही इंग्लिशमध्ये लिहिलं गेलेलं पुस्तक आहे, त्याचा हा मराठी अनुवाद आहे. पण या पूर्ण मराठी अनुवादामध्ये तुम्हाला महाराज आणि एका वेगळ्या रूपाने, म्हणजे महाराज हिमालयात असतानाचे महाराज जे अष्टावक्र आहे आणि अष्टावक्र आहे तरीही ते गिरणार कसं चढताय, कसं चढू शकताय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या अवाक करणाऱ्या आहेत. असंख्य गोष्टी ह्या अचंबित करणाऱ्या आहेत. आणि म्हणून मी म्हणते ना की महाराजांचे चरित्र आपण जेव्हा अनुभवतो, महाराजांसंदर्भात जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या मंडळींशी बोला, या प्रत्येक व्यक्तीकडे महाराजांबद्दलची एक शिदोरी आहे. महाराज अशी शिदोरी आहे की जी सरत नाही आणि ती तुम्हाला, म्हणजे महाराज हे तहान लाडू भूक लाडू आहेत की ते तुम्हाला बरोबर त्या सगळ्या गोष्टींचा रिचार्ज देतात. तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रश्नांसाठी तुम्हाला तुमच्यातली ती जिज्ञासा जागृत ठेवतात की माझे गुरु, अरे हे पण माझ्या गुरूंनी, म्हणजे मी म्हटलं ना की असं असू शकतं का पासून, बाप रे हे पण असं करणारे महाराज आहे. असं अनेक प्रसंगांमध्ये ते तुम्हाला अचंबित करतात, अनेक प्रसंगांमध्ये ते तुम्हाला अंतर्मुख करतात, अनेक प्रसंगांमध्ये ते तुम्हाला स्वतःकडे बाहेर पडून क्रिटिकली बघायला शिकवतात. हे महाराज आहे. त्याच्यामुळे त्यांना एका चौकटीत किंवा एका फ्रेममध्ये बसवणं मला असं वाटतं की माझी तर ती योग्यताच नाही. पण तुम्ही जितक्या माणसांना महाराजांच्या संबंधित भेटाल तेवढे महाराज तुम्हाला वेगवेगळ्या
रूपांनी भेटतील, वेगवेगळ्या अनुभवांनी तुम्हाला ते लक्षात येतील की महाराज काय आहे. म्हणून महाराज हे फक्त अनुभवूनच समजवण्याचा विषय आहे असं मला वाटतं. ताई कसं आहे की तुमचं हे जे प्रेम आहे ना ते बघून नक्कीच मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा स्वतः पूजा म्हणजे महाराजांची सेवा करता, पूजा करता, तेव्हा काही ना काहीतरी असं त्यांच्याबद्दल स्तुती वगैरे काहीतरी बोलतच असं सांगू मी शकता का? अगदीच म्हणजे मला महाराजांची पदं गायला खरं तर खूप आवडतं आणि त्यातलं माझं एक आवडतं पद आहे. मला असं वाटतं त्याच्या 2 ओळी मला इथे नक्कीच आज आवडते. नक्की नक्की. कारण त्या ओळी ह्या माझ्या महाराजांबद्दलची अत्यंत म्हणजे ते लिहिलं गेलंय, गायलं गेलंय, त्यांनी तर ते अत्यंत उत्तम गायलंय. पण मी ते पद ऐकल्यापासून मला नेहमी असं वाटतं की महाराज एक्झॅक्टली मला हे तुम्हाला म्हणायचे. आणि मला असं वाटतं की तुम्ही संगीताच्या माध्यमातून तुमच्या देवाशी, तुमच्या गुरुशी ज्या पद्धतीने कनेक्ट होतात ते इतर कुठल्याही माध्यमापेक्षाही मला असं वाटतं ते डायरेक्ट कनेक्शन असतं Direct तुमचं connection, तुमच्या right. सद्गुरूंशी आणि तुमच्या देवतेशी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथा योगी राजा भवसागरी तू धाव. हे भगवंता दीन दयाळा शरण मी आले तुला. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. खूप छान. या पदाचे जे 3 अंतरे आहेत ते पण फार सुरेख आहे की त्याच्यात तुम्ही शरणागत भावनेने म्हणताय की मी तुला शरण आलोय. आणि मला असं वाटतं की ही ताकद केवळ तुमच्या सद्गुरूंमध्ये आहे की हा प्रवास, या भवसागरातला प्रवास, पहिले तुम्ही या भवसागरात आहात याची जाणीव करून देणं आणि त्या भवसागरातून तुमच्या नकळत तुमचा प्रवास करून घेणं फक्त कुठल्याही सद्गुरूला जमू शकतं. तर मला असं वाटतं की आज या पॉडकास्टच्या निमित्ताने मी केवळ माझ्यासाठीच नाही पण शंकर महाराजांवर श्रद्धा, भक्ती असणाऱ्या प्रत्येकासाठी आणि सद्गुरूंवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करेन की हे भगवंता दीनदयाळा शरण मी आले तुला. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा, माझी नौका किनाऱ्याला लावा. ताई खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवरती आलात. मी तुमची आभारी आहे की तुम्ही मला माझ्या महाराजांबद्दल बोलण्याची संधी दिली. कारण मला असं वाटतं की महाराजांबद्दल तासभर बोलणं, कारण मी आताही तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर मला पुन्हा एखादा दाखला आठवेल आणि मी बोलीन. तर महाराज जसं सगळे म्हणतात तर एक समुद्र आहे आणि या समुद्राने मला एक आपलं मूल म्हणून एका शिंपल्यात सांभाळलंय. तर मला असं वाटतं हा महाराजांचा अनुग्रह आहे. आणि महाराजांच्या येऊ घातलेल्या समाधीचा जो प्रकट दिनाचा सोहळा आहे तर त्या प्रकट दिनाच्या सोहळ्याच्या आधी हा पॉडकास्ट करता आलो. तुम्ही मला ही संधी दिली. आम्हाला पण माहिती नव्हतं का हे आहे म्हणून. 30 ऑक्टोबरला 30 तो ऑक्टोबरला आहे आहे. आणि महाराजांनी ही संधी दिली. तर मला असं वाटतं की ह्या महाराजांच्या इच्छेसाठी आणि हेही पुन्हा महाराजांचा अनुग्रह की ही संधी त्यांनी मला द्यावी. कारण महाराजांबद्दल माहिती असणारे अनेक अधिकारी मंडळी आहेत ज्या महाराजांबद्दल अजूनही फार सुंदर दाखले देऊ शकतील किंवा बोलू शकतील. तर मला असं वाटतं ही संधी मला महाराजांनी दिली आणि त्याचं निमित्त तुम्ही झाला. मी तुमचे खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. हा होता आजचा पॉडकास्ट. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू ताई.